नमस्कार, मी स्वामी षडाक्षरी. आपण बघूयात नॉमेनक्लेचरला. आपण बघत आहोत अमाईनचं नॉमेनक्लेचर. आता आपण सुरुवात करूया डायरेक्ट टर्शियरी अमाईनला. टर्शियरी अमाईनचं नॉमेनक्लेचर कसं असतं बघा. आता बघा इथं काय केलं आपण, आर एन आर आणि आर. लक्ष द्या बरं का. आता हे कोण आहे, टर्शियरी अमाईन आहे. कारण नायट्रोजनला 3 आर जोडलेत. नायट्रोजनला जर 3 आर जोडले असतील, नुसतं एन असेल मध्ये फंक्शनल ग्रुप, टर्शियरी नायट्रोजन असेल तर त्याला आपण म्हणतो टर्शियरी अमाईन. आता टर्शियरी अमाईनला कसं नाव द्यायचं? अरे बाबा, टर्शियरी अमाईनला नाव देणं फार सोपं आहे. टर्शियरी अमाईनला कसं नाव द्यायचं हे आपण या ठिकाणी व्यवस्थितपणे समजून घ्यायचं आहे. मग हे टर्शियरी अमाईन समजून घेत असताना हे 6वा भाग लिहू आपण याला. ठीक आहे. टर्शियरी अमाईन्स हा भाग समजून घेत असताना एकूण 3 आर आहेत. ह्या 3 आर पैकी 2 आर सबस्टिट्यूएंट समजायचं आणि 1 आर म्हणजे अल्केन अमाईन, पॅरेंट अल्केन. म्हणजे कसं समजा आता एनला 2 आर जोडले म्हणजे एन आहे का डाय अल्किल, एन डाय अल्किल आणि शेवटी हे आर मध्ये मोजा कार्बन आणि अल्केन अमाईन म्हणा शेवटला अल्केन अमाईन. अशा प्रकारचं नाव या ठिकाणी आपल्याला लिहिता येतं. बघा, टर्शियरी अमाईन मध्ये काय करा, 3 अल्किल ग्रुप पैकी 2 सबस्टिट्यूएंट समजा. एकाला अल्केन अमाईन म्हणा, एकाला म्हणा पॅरेंट अल्केन म्हणजे अल्केन अमाईन. संपलं. त्याप्रमाणे नाव द्या. जसं सेकंडरी अमाईनला नाव दिलं तसंच तुम्ही टर्शियरी अमाईनला नाव लिहायचं आहे. ओके. कसं, त्याच्याबद्दलची माहिती या ठिकाणी आपण बघूयात. उदाहरण बघा पहिलं, CS3 N CS3 आणि CS3. आता हे स्ट्रक्चर आपल्यासमोर आपण लिहिलेलं आहे. आता इथं 3 आहेत, 3 बी सेम आहेत. सेम असल्यावर प्रश्न नाही. जर त्या ठिकाणी वेगवेगळे असतील तर जो छोटा असेल तो सबस्टिट्यूएंट असेल, जो मोठा असेल तो पॅरेंट अल्केन, त्याला म्हणायचं अल्केन अमाईन. अरे जोर से बोलो अल्केन अमाईन, प्यार से बोलो अल्केन अमाईन, बार बार बोलो अल्केन अमाईन. लय महत्वाचं वाक्य आहे. आता याच्यामध्ये कसं 2 जोडलेले ग्रुप समजा, एनला CS3 एनला CS3 दोन्ही सेम आहे. म्हणजे काय येईल एन डायमिथिल. हा शेवटला हा जो आहे एक, हे 2 गेले इथं आले. आता ह्याला अल्केन अमाईन, 1 कार्बन आहे म्हणून मिथेन अमाईन. मिथ मग एन मग अमाईन, हो का, असं लिहायचा क्रम आहे. सो एन डायमिथिल मिथेन अमाईन असं या कंपाऊंडचं नाव या ठिकाणी तयार झालं. असे कितीही उदाहरणं या ठिकाणी आपल्याला घेता येतात. प्रत्येक उदाहरण तुमचं तुम्ही व्यवस्थित. ठीक आहे. आता एक उदाहरण झालं. दुसरं उदाहरण बघा इथं. एक्झाम्पल क्रमांक 2 बघा. CS3 CH2 N CH2 CS3 CH2 CS3. आता इथं तिन्ही बी सारखे इथे, तिन्ही बी इथिल आहेत. मग त्याच्यापैकी जे आता लहान मोठा प्रश्न नाही, सगळे सेम आहेत. त्याच्यापैकी 2 काय करू आपण, सबस्टिट्यूएंट समजू आणि एकाला म्हणू पॅरेंट अल्केन. अरे बाबानो, जर 3 अल्किल ग्रुप असतील सारखेच तर त्याच्यापैकी 2 काय म्हणा सबस्टिट्यूएंट म्हणा आणि एकाला म्हणा अल्केन अमाईन, एकाला म्हणा पॅरेंट अल्केन, अल्केन अमाईन. मग आता एनला जोडलेत म्हणून लिहा एन डायमिथिल आणि 2 कार्बनचा आहे म्हणून ह्याला म्हणायचं इथेन अमाईन. का म्हणायचं इथेन अमाईन. हा, इथ एन आणि अमाईन, इथेन अमाईन. ओके. नेक्स्ट बघा. आता इथं बेंझिन रिंग आहे. परत बेंझिन रिंग आहे आणि परत बेंझिन रिंग आहे. 3 बेंझिन रिंग आहेत. बघा बरं का, अशा प्रकारच्या 3 बेंझिन रिंग आहेत. 3 बी सेम आहेत आणि तुम्हाला माहित आहे 3 सारखे ग्रुप असतील तर प्रश्न नाहीये. मग त्याच्यापैकी 2 जे आहेत त्यांना म्हणायचं सबस्टिट्यूएंट, नायट्रोजनला जोडलेले, आणि एक जो असतो त्याला म्हणा अल्केन अमाईन. पण इथं बेंझिन रिंग आहे. सांगा बरं, बेंझिन असल्यावर काय म्हणायचं बेंझेन अमाईन. बोला बेंझेन अमाईन, बोला बेंझेन अमाईन. संपलं. मग आता एनला जोडले, 2 रिंग जोडल्या, एन डायफिनिल. बघा, जेव्हा बेंझिन रिंग ही सबस्टिट्यूएंट असते तेव्हा त्याला फेनिल म्हणायचं असतं. नाव बेंझिन आहे, तुम्ही म्हणसाल गुरुजी ही तर बेंझिन रिंग आहे, तुम्ही फेनिल कसं काय म्हणला? अरे बाबा, जेव्हा बेंझिन रिंग ही सबस्टिट्यूएंट असते तेव्हा त्याला म्हणायचं असतं फिनिल. म्हणून एन डायफिनिल शेवटला बेंझिन आहे. अल्केन अमाईन, पॅरेंट अल्केन म्हणून माझं बेंझेन अमाईन.
काही बेंझिन अमाईन. असे 3 उदाहरणं झाली. आणखी काही उदाहरणं आपण घेऊ. बघा CH3 NH CH3 N कट करू आपण आणि इथे घेऊ CH2 CH3. आता हे 2 लहान आहेत आणि हे मोठं आहे. समजलं का? म्हणजे या ठिकाणी हे 2 सारखे हे वेगवेगळे ग्रुप आहेत. हे 2 सारखे आणि हा वेगळा आहे. अशा वेळेस जो मोठा असतो तो अल्केन अमाईन, जो मोठा तो अल्केन, पॅरेंट अल्केन, त्याला अल्केन अमाईन म्हणायचं. आणि जे लहान आहेत ते सबस्टिट्यूएंट. आता मिथिल मिथिल लहान सबस्टिट्यूएंट झाले आणि मोठा कोण आहे CH3 CH2, त्याला म्हणायचं अल्केन अमाईन. ओके. आता हे Nला जोडले दोन्ही म्हणून N हां 2 सारखे आहेत म्हणून डायलेवाचं. डाय म्हणजे 2 सारखे, डायमिथिल आणि कार्बन किती आहेत 2 म्हणजे इथ पुन्हा AN आणि शेवटला अमाईन इथॅनामाईन. NN डायमिथिल इथॅनामाईन असं याचं नाव तयार झालं. प्रत्येक उदाहरण सोपं आहे, व्यवस्थित लक्षात घ्या. आता 5वं एक्झाम्पल बघा. CH3 N बेंझिन रिंग आणि CH2 CH3. बघा दिसतंय का? बघतो. ठीक आहे, दिसतंय. ठीक आहे. आता बघा हे तर 3 वेगळे आहेत. इथं मिथिल आहे, इथं इथिल आहे, इथं रिंग आहे. मग आता हे लहान हे मोठं. जे लहान असतील ते सबस्टिट्यूएंट. आता वेगवेगळे आहेत म्हणून त्यांचा क्रम अल्फाबेटिकली लिहा. अल्फाबेटिकली लिहा म्हणजे काय? तुम्ही म्हणताल गुरुजी अल्फाबेटिकली म्हणजे काय हो? कसं लिहायचं हो? आम्हाला कळत नाही. अरे बाबा ह्याचं नाव मिथिल आहे म्हणजे M येत आहे. ह्याचं नाव इथिल आहे म्हणजे E येत आहे. ABCD मध्ये आधी E येते का M येत आहे E म्हणून ह्याचं नाव आधी लिहायचं. हे 2 सबस्टिट्यूएंट झाला. हा पॅरेंट अल्केन. नाव येईल N इथिल N मिथिल आणि शेवटला बेंझिनामाईन. काय? बेंझिनामाईन. काय? बेंझिनामाईन. तर अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे एक्झाम्पल्स आपल्याला घेता येतात. आणखीन काही एक्झाम्पल्स या ठिकाणी आपण घेऊयात आणि हा संपूर्ण भाग पूर्ण करण्याचा प्रयत्न करूयात. तर या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे उदाहरण आपण बघत आहोत. आणखीन एक उदाहरण घेऊयात आपण. CH3 N CH2 CH2 CH3 आणि इथे येईल CH2 CH3. बघा तिन्हीच्या तिन्ही वेगळे आहेत. तिन्हीच्या तिन्ही या ठिकाणी असलेल्या तिन्हीच्या तिन्ही ग्रुप वेगळे आहेत. हे मिथिल आहे, हे इथिल आहे, हे N प्रोपिल आहे. तुम्हाला माहित आहे जर वेगवेगळे अल्किल ग्रुप असतील तर त्याच्यामध्ये जो लहान तो सबस्टिट्यूएंट, कळलं का? जो मोठा तो पॅरेंट अल्केन, क्या बोलने का उसे अल्केनामाइन. जो छोटा वो अल्किल, वो सब्स्टिट्यूएंट, कळलं का? N ला जोड़े शो. अब जो बड़ा होता है उसे क्या बोलने का? पैरेंट अल्केन. और क्या बोलने का? अल्केनामाइन. अल्केनामाइन अल्केनामाइन असं म्हणायचं. ठीक आहे. आता बघा हे सगळ्यात मोठं आहे, हे छोटे छोटे आहे. आता ह्याच्यामध्ये अल्फाबेटिकली हे आधी येते, इथिल आधी येते, मिथिल नंतर येते. ह्याच्यामध्ये ई आहे, याच्यामध्ये M आहे म्हणून ह्याचा नंबर आधी जोडला N ला. मग काय N इथिल N मिथिल. तुम्हाला माहित आहे कार्बनची संख्या 1 2 3 आहे. नंबरिंग द्या. नंबरिंग देताना N कुणी पण जवळ इकडून 1 2 3. ठीक आहे. कार्बन 3 म्हणजे प्रोप, सिंगल बॉन्ड AN आणि शेवटी 1 नंबरचा कार्बन N ला जोडलाय आहे का म्हणून 1 अमाइन म्हणायचं. का सर? 1 अमाइन. हे लिहावं लागतं, लोकंट लिहावं लागतं, नंबर लिहावं लागतं, कुठं जोडले 1 नंबर महत्वाचा आहे. ओके. हे एक उदाहरण. अजून एक उदाहरण बघा. CH3 N CH2 CH3 CH CH3 CH3. हिथं मिथिल आहे, हिथं इथिल आहे, हिथं आयसोप्रोपिल आहे. तिन्ही वेगळे आहेत. तुम्हा सर्वांना माहीत आहे जर वेगवेगळे ग्रुप असतील तर जो लहान तो सबस्टिट्यूएंट, जो मोठा तो पॅरेंट अल्केन, त्याला काय म्हणायचं? अल्केनामाइन. काय? अल्केनामाइन. अल्केनामाइन. ओके. काय करू आता आपण? जे छोटे छोटे ते लिहूयात पहिल्यांदा. आता इथिल आधी येते, मिथिल नंतर येते, अल्फाबेटिकली ई अगोदर, M नंतर, ईचा नंबर अगोदर म्हणून N इथिल N मिथिल. आता कार्बन 3 आहेत. नंबरिंग द्या. चेन आपली 1 2 3 ही चेन झाली. दुसरा कार्बन जोडला इथं. मोठा कार्बन 3 म्हणजे प्रोपर AN. झालं का? 2 नंबरचा कार्बन जोडला नायट्रोजनला म्हणून लिहायचं 2 अमाइन.
झालं बघा, एन इथिल एन मिथिल प्रोपेन टू अमाइन. अशा प्रकारची अनेक उदाहरणं या ठिकाणी आपल्याला घेता येतात. तर अशा प्रकारचं हे नॉमेनक्लेचर आपण वेगवेगळ्या भागामध्ये केलं. प्रायमरी अमाइन वेगळ्या भागात, सेकंडरी अमाइन वेगळ्या भागात, टर्शरी अमाइन वेगवेगळ्या भागात, तुम्हाला कळण्यासाठी अतिशय सुटसुटीत. आणि याच्यामध्ये मला वाटत नाही काय प्रॉब्लेम येईल. प्रत्येक चॅप्टर पाहत असताना सुरुवातीपासून बघा, म्हणजे प्रत्येक गोष्ट तुमच्या लक्षात येईल. सुरुवातीपासून बघा सगळ्या गोष्टी. ओके. आणि जर कुठं काय प्रॉब्लेम असेल तर कमेंट करा. तुम्ही पण बघा, बाकीच्यांना पण शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. कळलं का? आपला व्हिडिओ बघा, त्याला लाईक करा, दुसऱ्याला शेअर करा. ठीक आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपला हा भाग घेतला आपण IUPAC नॉमेनक्लेचरचा. धन्यवाद.